जेवत नाही ती. नमस्ते. नमस्ते. नमस्ते सर. तुम्ही तुमच्या मॅडमना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले तर तुमचं देहधोरण कसं राहील? तुम्ही जर आता ट्रेंड बघितला तर बऱ्यापैकी महिला राजकारणामध्ये येतात आणि ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये महिला निवडून येतात, परंतु त्यांचं पतिदेवच राजकीय भाग त्यातला सांभाळत असतात. फक्त कुठंतरी संविधानामध्ये 50% महिलांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलं पाहिजे ह्याची अंमलबजावणी म्हणून फक्त सुरू असते. परंतु आमच्या उमेदवाराच्या बाबतीत तसं काही घडणार नाहीये, कारण आमचा उमेदवार ऑलरेडी सक्षम आहे, सुशिक्षित आहे, कायद्याचा अभ्यास घेत असल्यामुळं त्याला प्रश्नाची उकल आहे. ह्याच्या अगोदर देखील त्यांनी विविध आंदोलनं केलेली आहेत आणि त्यामुळं प्रशासकीय बाबीतलं थोडंफार ज्ञान असल्यामुळं आगामी कालखंडामध्ये जर तुम्ही संधी दिली तर ह्याच्या अगोदर कसं होतं की पत्नी सरपंच असते आणि आपले प्रश्न तिच्या पतिदेवाकडे घेऊन जावे लागतात किंवा मुलाकडे घेऊन जावे लागतात. तर आमच्या बाबतीत अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न निर्माण होणार नाही, कारण तुम्हीच तुमचे प्रश्न यांच्याजवळ मांडले तर स्वतः अभ्यासक असल्यामुळं त्यात सोडवणूक करतील. आम्ही स्वतंत्र असं काही मार्गदर्शन करावं अशा पद्धतीची वेळ तर इतर बाबतीत जशी येते त्या पद्धतीची आपल्यावरती येणार नाही, एवढं आम्ही निश्चित सांगू शकतो तुम्हाला.